सांज सरून दाट अंधार पडू लागला होता. सुमारे 9 वाजले असतील. जेवण करण्यासाठी मी गाडी पिकअप ढाब्यावर थांबवली. गाडीमध्ये बैलजोडी होती, जी एका ठिकाणी पोहोचवायचं भाडं मला मिळालं होतं. सोबत नेहमी कोणी ना कोणी असायचं, पण त्या दिवशी कोणीच नव्हतं. मी एकटाच होतो. लांबचं भाडं होतं, त्यामुळे तिथे पोहोचेपर्यंत 12 ते 1 वाजणार होते. म्हणून मी ढाब्यावर जेवायला थांबलो. ढाब्यावर जास्त गर्दी नव्हती. जेवण करून मी थोडा वेळ तिथेच आराम केला. अर्धा पाऊण तास माझा तिथेच गेला. नंतर मी गाडी घेऊन निघालो. गाडीत रेडिओवरची गाणी ऐकत ऐकत माझा प्रवास चालू होता. पण आज वातावरण जरा वेगळंच वाटत होतं. 11:30 वाजले होते. खूप अंधार पडला होता, कारण आजूबाजूला लाईटचे खांब नव्हते. आडमार्गी गाव असल्याने मी सावकाश गाडी चालवत होतो. त्यात तो रातकिड्यांचा आवाजही येत होता. त्यातच माझा रेडिओ बंद पडला. मग तर खूपच शांतता वाटू लागली. रेडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला, पण रेडिओ परत चालू झालाच नाही. रातकिड्यांचा आवाज, ती भयानक शांतता आणि माझा प्रवास चालू होता. मागे गाडीत बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घंटीचा आवाज मधून येत होता. मी गाणं गुणगुणत गाडी चालवत होतो. तेवढ्यात अचानक गाडीसमोर कोणीतरी आल्यासारखं भासलं आणि अचानक गाडीचा ब्रेक मारला व गाडी थांबली. गाडीच्या खाली उतरून पाहिलं तर आजूबाजूला कोणी नव्हतं. मला वाटलं कुत्रा असेल, म्हणून मी दुर्लक्ष केलं व गाडीमध्ये बसायला निघालो. तोच मागून आवाज आला, "ओ दादा, माळावर चाललाय का? मला तिथवर सोडाल का?" ती म्हणाली. ती एक तरुण स्त्री होती. तिने हिरवी साडी घातली होती. हातात बांगड्या होत्या. कपाळावर कुंकू होते. तिचा चेहराही खूप मनमोहक होता. ती एक सुंदर स्त्री होती. सुमारे 12:15 वाजले असतील. मी म्हणालो, "ताई, एवढ्या उशिरा तुम्ही काय करता इथे?" ती म्हणाली, "रात्री नवऱ्यासोबत भांडण झालं, म्हणून रुसून माहेरी चालले होते. पण खूप अंधार पडलाय. मला भीती वाटते. मला तेवढं परत माळावर सोडता का?" मी एकटाच होतो आणि बाई माणूस असल्यामुळे मला तिला गाडीत बसवणं जरा अवघड वाटत होतं. तिचा रडका चेहरा बघून मी तिला हो म्हणालो. ती आत येऊन गाडीत बसली. प्रवास चालू झाला. माळ यायला अजून बराच वेळ होता. ती काहीच बोलत नव्हती आणि मी पण गप्पच होतो. तेवढ्यात तिने मला विचारले, "कुठं चाललात माळावर?" मी म्हणालो, "राऊताच्या घरी बैलाचं भाडं आहे त्याचं." "हाय की माळावर राऊताचं घर," ती म्हणाली. एवढं बोलून परत शांतता झाली. थोड्या वेळाने मी अचानक सहज पाहायला गेलो तर ती इतकी भयानक आणि बेसूर होती की तिला बघताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचे ते आधीचे रूप गायब झाले होते. तिच्या अंगावर आता पांढरी साडी होती, तीही मळलेली आणि फाटलेली. तिचा चेहरा बराच जळालेला होता. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. डोळे लाल होते. त्यात तिचे बुबुळ पांढरे दिसत होते. तिचा चेहरा खूप निस्तेज होता. तिचे हातही जळालेले होते. मी पायाकडे नजर केली तर पायही उलटे दिसत होते. मी खूपच घाबरून गेलो. शरीर थरथरत होतं. घाम सुटला होता. काळीज जोरजोरात धडकत होतं. काय करू काही सुचत नव्हते. मी हडळ हा प्रकार ऐकून होतो. ती पण अशी दिसते हे ऐकले होते. त्यामुळे मला खात्री झाली की ही हडळच आहे. काय पीडा मागं लागली काहीच कळत नव्हते. तेवढ्यात ती बाई मला म्हणाली, "थांबा, मला इथंच उतरायचे आहे." मी तिच्या आवाजाने अजून जास्त घाबरलो, कारण यावेळेस तिचा आवाज खूप जड व माणसासारखा येत होता. बेसूर आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. मी तिच्याकडे न पाहता
न बोलता तशीच गाडी चालवत राहिलो आणि मनातल्या मनात स्वामी समर्थ म्हणत जप करत राहिलो. तेवढ्यात माडावरचे बसस्टँड समोर दिसलं. तिथे खूप मोठा लाईटचा खांब होता आणि खूप प्रकाश पण पडला होता. इथे गाडी थांबवून तिला उतरा म्हणणारच होतो. तेवढ्यात ती गाडीतून अचानक गायब झाली. मी अजून घाबरलो. मनातली भीती काही केल्या कमी होत नव्हती. मी वेळ न घालवता सरळ राऊतांच्या घरी गेलो. मला घर माहिती होते म्हणून गाडी थेट त्यांच्या दारात थांबवली. आवाज देऊन त्यांना उठवलं. त्यांनी मला पाणी दिलं व म्हणाले, "काय पाहुणं, लय उशीर केला." "झाला उशीर," मी म्हणालो. दोघांनी बैलगाडीच्या खाली उतरवले. राऊत म्हणाले, "जेवण करता का?" "जेवून आलो ढाब्यावर," मी म्हणालो. "काय झालं, लय घाम आलाय तुम्हाला?" राऊत म्हणाले. "नाही हो, ते गाडी चालवून आणि उकाडा किती आहे," मी म्हणालो. "इथंच झोपा, सकाळी जावा लवकर," राऊत म्हणाले. मी आधीच घाबरलो होतो. मी म्हणालो, "मला पण तसंच वाटतंय, इथंच झोपतो, पहाटे निघतो लवकर." मी त्या दिवशी तिथेच झोपलो. माझ्या अंगात ताप भरला होता. खूप थंडी वाजत होती. तसंच तिथे झोपी गेलो. पहाटे 5:30 वाजता राऊतांना भेटून मी माझ्या गावी निघालो. मला खूप ताप आणि थंडी वाजत होती. तरी मी तशीच गाडी चालवत घरी पोहोचलो. घरी गेल्यावर आई म्हणाली, "काय झालं र?" मी घडलेला सगळा प्रकार सांगितला. आईने मीठ आणि मिरच्या उतरवून टाकल्या आणि म्हणाली, "पिढा टळली र देवा." आणि मी सुटकेचा श्वास घेत पांघरून घेऊन झोपलो. रात्रीनंतर माझा ताप कमी झाला होता व थंडी पण कमी झाली होती. मी बरा झालो होतो. पण ती घडलेली गोष्ट डोक्यातून जात नव्हती.